नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 6 जानेवारी 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मराठी भाषेतील प्रथम नियतकालिकाचा कर्ता, संपादक आणि पत्रकाराचा मान बाळशास्त्री जांभेकर यांनाच दिला जातो. पर्यायाने वृत्तपत्र सृष्टीला 193 वर्ष पूर्ण झाली. आज पत्रकारितेचं क्षेत्र खूपच बदललंय. खरं तर हातात मोबाईलचा कॅमेरा आल्यापासून आपण सगळेच एका अर्थाने पत्रकार झालो आहोत. 24 तासाच्या वृत्तवाहिन्या आहेत. असं असलं तरी वृत्तपत्राचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. विश्वासार्ह बातमी, विश्वसनीयता आणि बातमीचं सखोल विश्लेषण यासाठी आजही वृत्तपत्र महत्त्वाचं ठरतं. पण जवळजवळ 200 वर्षांपूर्वी बाळशास्त्री जांभेकर नावाचा एक 20 वर्षांचा मराठी तरुण पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करतो तेव्हा ते कसं होतं? पत्रकार म्हणून त्यांनी काय केलं याकडे नजर टाकायला हवी. खरं तर बाळशास्त्री जांभेकर यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. पण आज त्यांच्या इतर कामगिरीकडे न पाहता त्यांच्यातील पत्रकाराकडे अधिक लक्ष देऊया. त्यांचं कर्तृत्व समजून घेताना तो काळ समजून घ्यायला हवा आणि म्हणून एक नजर त्यांच्या बालपणाकडे टाकूया. देवगड जिल्ह्यातील खारेपाटण नजीक पोंभुर्ले या गावी 1812 साली बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला. म्हणजे पेशवाईच्या अखेरच्या काळातील त्यांचा जन्म. इंग्रजांच्या संपर्कात येऊन इंग्रजी विद्या शिकलेली पहिली पिढी त्यांना म्हणू शकतो आपण. पण त्यांना पारंपरिक शास्त्रांचंही शिक्षण मिळालं. म्हणजे ते शास्त्री होते आणि स्कॉलर सुद्धा. त्यांचे वडील गंगाधर शास्त्री व्युत्पन्न पुराणिक होते. शिक्षणाचा पिढीजात वारसा, सुशील सुसंस्कारित घराणं, त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व बहुसंपन्न झालं. बाळशास्त्री जांभेकर हे एकपाठी होते आणि त्यामुळे लहानपणीच त्यांना बाल बृहस्पती या नावाने ओळखलं जाई. त्या काळी पोंभुर्लेला शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचं प्राथमिक शिक्षण वडिलांच्या सानिध्यात घरगुती पद्धतीनंच झालं. पुढे ते शाळेत शिकले, पण त्या अगदी पहिल्या वहिल्या शाळा होत्या हे आपण लक्षात घ्यायला हवं. शाळेत त्यांनी भाषा, गणित, इतिहास, विज्ञान या सगळ्याच विषयात प्रगती केली. मराठी, संस्कृत, इंग्रजी बरोबरच त्यांना 13 भाषा येत. खरोखरच ते बृहस्पती होते. अशा जांभेकरांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचा श्री गणेशा करून वृत्तपत्राला मानाचं स्थान मिळवून दिलं. त्यातून त्यांची अष्टपैलू बुद्धिमत्ता, समाजोद्धाराची दृष्टी, स्वदेशोन्नतीची तळमळ आणि प्रगल्भ दृष्टिकोन दिसून येतो. 29 जानेवारी 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकी याने हिंदुस्थानातील पहिलं वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट तथा कलकत्ता जनरल ॲडवायझर या नावाने सुरू केलं. हिकीज गॅझेट नावाने ते प्रसिद्ध आहे. कलकत्त्यामध्ये वृत्तपत्र सृष्टीचा पाया रोवणाऱ्या हिकीच्या प्रयत्नाने कलकत्ता, मद्रास, मुंबई इथेही वृत्तपत्र निघू लागली. मुंबईत पहिलं वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड 1789 साली निघालं. प्रारंभीची वृत्तपत्र ही इंग्रजी भाषेतील होती. शिक्षणाने वाचक वर्ग तयार झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ 40 वर्षांनी मराठी वृत्तपत्र आलं. बाळशास्त्रींना समस्यांची जाण होती. दर्पणमध्ये सामाजिक अशा ज्वलंत प्रश्नांना अधिक महत्त्व दिल्याचं आपल्याला आढळतं. सामाजिक समस्यांचा उहापोह करून नवीन विचारांचा प्रसार करणं, चर्चा घडवून आणणं, वाचकांना पत्र लिहिण्यास उद्युक्त करणं आणि ती अग्रक्रमाने छापणं याकडे दर्पण कटाक्षाने लक्ष देत. तत्कालीन जातीभेदाचा प्रश्न, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न, स्त्री पुरुष समान हक्क, दुष्ट चालीरीतींवर हल्ला, विधवांच्या समस्येवर तोडगा, पुनर्विवाह अशा नानाविध विषयांवर दर्पणमधून मनवंतर झाल्याचं दिसून येतं. त्यावेळी पुस्तकांचा, वृत्तपत्रांचा आणि शाळांचा प्रसार झालेला नसल्यामुळे अल्पकिमतीत वृत्तपत्र देऊन जी काही वाचणारी मंडळी आहेत त्यांचा व त्यायोगे समाजाचं परिवर्तन करण्याचा आणि त्यांना शिक्षणाभिमुख बनवण्याचा बाळशास्त्र्यांचा प्रयत्न होता. समाज सुधारण्याचं व्रत स्वतःपासून सुरू केलं तरच समाज सुधारणा शक्य आहे अशी त्यांची धारणा होती. अशा दुष्ट चालीरीतींच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. गिरगावात एक कोंबडा माणसासारखं बोलतो आणि भविष्य सांगतो अशी अफवा उठली.
त्याचा स्वतः शोध घेऊन त्यातील फोलपणा जनतेच्या निदर्शनास त्यांनी आणला. म्हणजे हे एक स्टिंग ऑपरेशनच म्हटलं पाहिजे. हक्कासाठी लढण्याची धाडसी वृत्ती जांभेकरांनी महाराष्ट्राला घालून दिली. त्यांनी विद्येला महत्त्व दिलं. तत्कालीन जे ग्रंथ प्रकाशित होत त्यांची माहिती, रसभरीत वर्णनं, ग्रंथकाराचा गौरव आणि तसंच वाचकांनी ते का वाचावं यासाठी दर्पणमधून आवाहन केलं जाई. दर्पणने सांस्कृतिक घडामोडींनाही महत्त्व दिलं आणि राजकीय घडामोडींनाही महत्त्व दिलं. जनतेला अनेक गोष्टींची जाणीव करून दिली आणि जनतेला जागरूक ठेवणं हा दर्पणचा स्थायी भाव होता. वेगवेगळ्या विद्वानांचा, साहित्यिकांचा, विचारवंतांचा परिचय करून देऊन त्यांच्या कार्याचे गुणविशेष दर्पणने दाखवले. लोकस्थिती, धर्मरीती यावर चर्चा आणि उपयोगी फेरफार घडवून आणणं हे नियतकालिकांचं कर्तव्य आहे अशी त्यांची धारणा होती. नियतकालिक हे ज्ञानप्रसाराचं अमोघ साधन आहे. त्यामुळे लोकांमध्ये आचारसंहिता वाढण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी, राजांच्या अन्यायाला पायबंद घालून जनतेचं कल्याण करण्यासाठी, विद्येच्या वृद्धीसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नियतकालिक उपयुक्त आहे असं बाळशास्त्रींचं मत होतं. बाळशास्त्री जांभेकर हे अभ्यासू व कर्तव्यदक्ष पत्रकार होते. जगात आणि आपल्या देशात काय चाललं आहे त्याचं भान लोकांना करून देणं त्यांनी महत्वाचं मानलं. आज खेड्यापाड्यात बँकांची जाळी पसरली आहे, पण त्या काळी बँकेचं महत्त्व पटवून आपल्या प्रांतातील लोकांच्या कल्याणासाठी बँकांची अपेक्षा करण्याबद्दल वृत्तपत्रातून सांगणारे बाळशास्त्री हे एकमेव म्हणावे लागतील. मद्रास व कलकत्ता इथे निघालेल्या पतपेढीची सविस्तर माहिती देऊन असे उपक्रम आपल्या मुंबई प्रांतात सुरू व्हावे हा त्यांचा प्रयत्न होता. व्यापाराचं महत्त्वही त्यांना पटलं होतं. व्यापार उद्योगामुळे लोकांना काम मिळेल, उत्पन्नात भर पडून राहणीमान उंचावेल आणि देशाची आर्थिक स्थिती भक्कम होईल असं त्यांचं म्हणणं होतं. विद्या हे बळ आहे या लॉर्ड बेकनच्या उद्गारानेच आपल्या लेखाला बाळशास्त्रींनी शीर्षक दिलं. विद्येच्या योगाने पाश्चात्यांनी खूप प्रगती केली. भौतिक विद्या आणि कला कौशल्य यामुळे त्यांची भरभराट झाली. आम्ही मात्र विद्या ही फक्त धर्माच्या उपयोगी आहे असं समजून इतिहास, भूगोल, विज्ञान याकडे दुर्लक्ष केलं. म्हणूनच आपली दुर्दशा झाली. आपल्यातील दोष काढून उन्नतीचे मार्ग शोधावेत असं त्यांनी सांगितलं. वृत्तपत्रांचा प्रसार फारसा झाला नसल्यामुळे बातम्यांपेक्षा लोकांना काहीतरी सांगण्याला, समजावून देण्याला, नव्या विचारांचं बीजोरोपण करण्याला अधिक महत्त्व होतं. जनता जुनी होती पण राजवट नवी होती. तिने प्रज्वलित केलेले शिक्षण, कायदे, कानून हे नवीन होते. म्हणून जनतेला मार्गदर्शनाची आवश्यकता होती. नियतकालिकाचा प्रकार आपल्याकडे नवीन असल्यामुळे त्याचं स्वरूप आणि सामर्थ्य इतर देशांना कल्पना यावी त्याची, यासाठी 6 जानेवारी 1832च्या पहिल्याच अंकात बाळशास्त्रींनी लिहिलं होतं, ज्या देशातून आपले सांप्रताचे शासनकर्ते येथे आले त्या देशात ते येथे आल्याचे पूर्वी फार दिवसांपासून या आश्चर्यकारक छापयंत्राची कृती चालू होती. त्यांपासून मनुष्यांचे मनातील अज्ञानरूप अंधकार जाऊन त्यावर ज्ञानरूप प्रकाश पडला आहे. ज्या ज्या देशांमध्ये अशा लेखांचा प्रसार झाला आहे तेथे तेथे लोकांचे अंतर व्यवहारांमध्ये तसेच बाह्य व्यवहारांमध्ये शाश्वत हित आले आहे. यापासून बहुत वेळ विद्यांची वृद्धी झाली आहे. लोकांमध्ये नीती उदयास आली आहे. केव्हा केव्हा प्रजांना राजांचे आज्ञेत वर्तावे आणि राजानेही त्यावर जुलूम करू नये अशा गोष्टी यापासून लोकांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. अर्थात इंग्रजांचे कौतुक करताना ते त्यांच्या चुका दाखवायला घाबरले नाहीत. म्हणजे व्यापाऱ्यांच्या मालावर सरकारने जेव्हा जकात आकारली तेव्हा त्यांनी आवाज उठवला. विलायती माल जकात रहित व हिंदुस्थानी लोकांच्या मालावर प्रत्येक नाक्यावर जकात कर आकारला जातो या दुटप्पी धोरणाचा समाचार त्यांनी घेतला. व्यापार वाढवणं, उद्योग वाढवणं, पडीक जमिनी लागवडीखाली आणणं, अर्थ मिळवणं व त्यातून देशहित साधणं या प्रसंगी सरकारवर त्यांनी टीकाही केली. दर्पण काही महिने पाक्षिक होतं, पण अनेक विषय 15 दिवसांनी लिहायचे म्हणजे शिळे होत, म्हणून त्याचं साप्ताहिकात रूपांतर केलं. बाळशास्त्रींबरोबर दर्पणचं काम रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि वासुदेव जनार्दनजी पाहत असत. आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे ते 8.5 वर्ष चाललं
आणि 1 जुलै 1840 पासून ते बंद केलं. समर्थ अशी व्यावसायिक पाठराखण नसल्यामुळे ते बंद करावं लागलं. पण पत्रकारितेच्या क्षेत्रातील हा अध्याय किती महत्वाचा होता हे आपण समजू शकतो. आजच्या पत्रकाराला सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेले आदर्श मार्गदर्शक आहेत. त्या काळात त्यांनी केलेली धडपड आणि त्यामागची त्यांची तळमळ आपल्याला आजही थक्क करते. ह्या आपल्या आद्य आणि आदर्श पत्रकाराला आधुनिक बृहस्पतीला मानाचा मुजरा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि अर्थात तुमच्या प्रतिक्रिया येतच असतात, पण हा दर्पण पुरस्कार याविषयी तुम्हाला अजून काही माहिती आहे का तेही आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.